अहिल्यानगर स्थानिक गुन्हा शाखेच्या एलसीबी पथकाने कोपरगाव तालुक्यातील रवंते शिवारात अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई करत वाळूने भरलेले डंपर व दुचाकीसह 12,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी दोघांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या कारवाईमुळे तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। 10 जून रोजी सकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कर्मचारी प्रमोद जाधव यांच्या फिर्यादीवरून विक्रम बाजीराव आहेर वय 37 व पंढरी मसू आहेर वय 46 राहणार मुखेड तालुका येवला जिल्हा नाशिक यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या जनता दरबारात अनेक नागरिकांनी घरकुल योजनांसाठी व इतर बांधकामांसाठी वाळू उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली होती। शासनाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना अधिकृतपणे वाळू मिळत नसल्याने त्यांची कामे रखडल्याचे नागरिकांनी प्रशासनासमोर मांडले होते। मात्र दुसरीकडे राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचे एलसीबीच्या कारवाईतून समोर आले आहे। यामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिक व घरकुल लाभार्थी वाळूसाठी हेलपाटे मारत असताना दुसरीकडे वाळू माफिया निर्धास्तपणे नदी पात्रातून वाळू उपसा करत तिची वाहतूक कशी करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महसूल विभागाच्या देखरेखीवरही या निमित्ताने प्रश्न निर्माण झाले आहे।